अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। येडेमच्छिंद्र मध्ये घरफोड्यांची मालिका, अज्ञात चोरट्यांनी जवळपास 2 लाखांचा ऐवज लंपास। ईश्वरपूर येडेमच्छिंद्र तालुका वाळवा येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत अनेक बंद घरांचे कडी कोयंडे तोडून घरफोड्या करत सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,99,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शरद महादेव जगदाळे वय 37 राहणार येडेमच्छिंद्र यांनी फिर्याद दिली आहे। दिनांक 23 जून रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 24 जून रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली। चोरट्यांनी जगदाळे यांच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला। घरातील कपाटातून सोन्याच्या 3 अंगठ्या, चांदीचे दागिने व 20,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 1,07,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला। याच्याबरोबर अंबाबाई मंदिर परिसरात राहणाऱ्या कमल रंगराव पाटील यांच्या घरातून सुमारे 80,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, तर कृष्णा कारखाना शेतकी कार्यालयाजवळ राहणाऱ्या शोभा राजेंद्र साळुंखे यांच्या घरातून सुमारे 11,500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे समोर आले आहे। तसेच ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील प्रशांत भगवान पाटील यांच्या घराचाही कडी कोयंडा तोडल्याची माहिती समोर आली आहे। या घरफोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास GPSI कांबळे करीत आहेत। घटनास्थळी ईश्वरपूर पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत।